हॅलो फ्रेंड्स, हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सिव्हिलॅडिक्स वन्स अगेन. तर आज आपण काय डिस्कस करणार आहे परत एकदा डब्ल्यू आर डीसाठी काही लोकांनी मला मेसेज टाकले की काहीतरी एक्सपेक्टेड ॲनालिसिस तुम्हाला सब्जेक्टचं देता आलं तर द्या. काही म्हणजे सगळे WRDसाठी टेक्निकल म्हणतो ना, एक्सपेक्टेड किती क्वेश्चन्स येतील कुठल्या कुठल्या विषयांमध्ये. तर आपण हे एक काय म्हणतात आपला व्ह्यू सगळ्यांचा मिळून एक द्यायचं ठरवलेलं आहे. सो लेट्स सी फ्रेंड्स, एक्सपेक्टेड क्वेश्चन्स ॲनालिसिस बाय सिव्हिलॅडिक्स. म्हणजे एक्सपेक्टेड क्वेश्चन म्हणजे काय, किती क्वेश्चन यायचे चान्सेस आहेत. सी एक्झाम घेणार आहे टी सी एस कन्फर्म आहे. आणि त्यानंतर अजून एक कन्फर्म आहे की बऱ्याच मुलांचे जवळपास 90% मुलांचे जे पुण्यात आणि आपला मराठवाडा रिजनमधले मुलं आहेत त्यांना आयोन डिजिटल झोन हे सेंटर भेटलेलं आहे. सो इट्स क्लिअर दॅट TCS विल कंडक्ट दिस एक्झाम. आणि लास्टची गोष्ट म्हणजे WRD 6, 9, 12ला 3 सेट्समध्ये, 2 सेट्समध्ये किंवा 3 सेट्समध्ये कंडक्ट केली जाणार आहे. हे तर सगळ्यांना तर कन्फर्म झालं आहे. हॉल तिकीट पण आलेलं आहे. सो आता फक्त एकच उरलं आहे की जे उरलेले दिवस आहेत, काही जणांकडे 15, काही जणांकडे 16, काही जणांकडे 17. सो जितके डेज आहेत उरलेले 10, काही जणांकडे 10, 6 तारखेला पण आहे पेपर, काही जणांकडे 15 दिवस आहेत, 12 तारखेला आहे, काही जणांचं 9 तारखेला आहे. सो एक आयडिया म्हणून हे आपण जसं एक्सपेक्टेड ॲनालिसिस जे दिलेलं आहे ना, त्यानुसारच आपण टेस्ट सिरीज डिझाईन केली आपली. ठीक आहे, आपली टेस्ट सिरीज ह्या पॅटर्ननुसार डिझाईन केली आहे. आणि मी तेच माझ्या टेस्ट सिरीजचं जे पॅटर्न आहे तेच तुम्हाला दिलेलं आहे. आता ठीक आहे, बघा, जरी एक्सपेक्टेड आहे, ठीक आहे, कन्फर्म असं काही पकडू नका. इट्स ॲन एक्सपेक्टेड, इट्स अ प्रोबॅबिलिटी कॅन बी रॉंग. सो मी काय लगेच निगेटिव्ह साईड नाही दाखवणार तुम्हाला. येस, देर आर चान्सेस टू मॅच दिस पॅटर्न. 50 to 60% तर मिनिमम मॅच व्हायचे चान्सेस आहेत ह्या पॅटर्नवर. बाकी 30-40% वर खाली होऊ शकतं. सो मी काही कन्फर्म सांगणार नाही की असेच इतकेच क्वेश्चन येतील, बट एक रफ आयडिया की किती येऊ शकतात. तर आपण काय केलं, ग्रुपिंग केलं. मी एका सब्जेक्टचं इंडिव्हिज्युअल दिलेलं नाही आहे ॲनालिसिस, तर आपण ग्रुप्स केले. का ग्रुप्स केले, कारण जेव्हा तुम्ही आता इथून पुढं रिवाईज कराल एकूण एक सब्जेक्ट, बघा रिव्हिजनच स्टार्ट असेल बऱ्यापैकी मुलांची, काही जणांची टेस्ट सिरीज स्टार्ट असेल, तर तुम्ही हे रिव्हिजन आणि टेस्टचे जे परत एक रिव्हिजन फायनल रिवाईज कराल तुम्ही नोट्स, तर तुम्हाला रिव्हिजन करताना एका दिवशी एक तर तुम्ही घेणार नाही सब्जेक्ट, तुम्हाला ग्रुप सब्जेक्ट घ्यावं लागणार. मग ते ग्रुप्स कुठले कुठले आहेत की कशा ग्रुपने तुम्हाला करता येईल. एका दिवसात तुम्हाला कमीत कमी 3 to 4 सब्जेक्ट्सचं चांगलं रिव्हिजन मिनिमम झालं पाहिजे. आणि मॅक्सिमम 7 सब्जेक्ट्सचं टॉपच्या तुम्हाला रिवाईज करता येईल, ज्यांचा सगळा अभ्यास कंप्लीट झालेला आहे त्यांना. तर बघा, जे मी सांगितलेले आहेत ते टोटल जे ग्रुप्स केलेले आहेत मी असे केले आहेत: बिल्डिंग मटेरियल, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी आणि RCC प्रीस्ट्रेस. ह्या 4 लोकांचा एक ग्रुप केला. हे तुम्हाला कवर करता येईल एका दिवसात. जवळपास ह्या 4 सब्जेक्टचे मिळून 15 क्वेश्चन्सचा एक अंदाज आहे की पडू शकतात. बिल्डिंग मटेरियल असेल, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, RCC आणि प्रीस्ट्रेस. आणि बघा, बिल्डिंग मटेरियल मी कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी कन्सिडर नाही करत, कारण बिल्डिंग मटेरियलमध्येच 2 टॉपिक आहेत, एक सिमेंट आणि एक कॉन्क्रीट. सिमेंट आणि कॉन्क्रीट प्लस ब्रिक आणि टिंबर, ह्या 4 गोष्टींवर फोकस करा. सिमेंट, कॉन्क्रीट, ब्रिक्स आणि टिंबर, ह्या 4वर थोडं जास्त फोकस करा. त्यानंतर प्रीस्ट्रेस आणि RCCमध्ये पण आपला तेच अंदाज आहे. टोटल सगळे मिळून, दोन्ही ग्रुप मिळून, येलो ग्रुपवाला जो पार्ट आहे, ग्रीन ग्रुपवाला, त्याचा ॲव्हरेज जर काढला तर 14 येतं. 14 to 15 क्वेश्चन्स ह्याच्या रेंजमध्ये यायला पाहिजे. त्यानंतर इरिगेशन आणि हायड्रोलॉजीचे पण दोन्ही मिळून एक 6 to 7 क्वेश्चन्सचा एक अंदाज आहे. 6 to 7 क्वेश्चन्सचा, हायड्रोचे एक 2-3 क्वेश्चन आणि इरिगेशनचे एक 2-3 क्वेश्चन किंवा 4 क्वेश्चन पण पडू शकतात. सो वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट घेतं शेवटी. त्यानंतर सॉम टॉस स्टील, म्हणजे हे काय झालं, हे थोडे स्ट्रक्चरचा पार्ट झालं. स्ट्रक्चरला पण जवळपास 8 ते 10 क्वेश्चनच्या रेंजमध्ये आपण कन्सिडर केलं आहे. आणि लास्टला परत हा पार्ट एक घ्या ग्रुपचा, सर्वे घ्या, एस्टिमेट घ्या आणि फ्लुइड मेकॅनिक्सचा एक ग्रुप घेऊन तुम्ही रिवाईज करू शकता. जवळपास 15च्या आसपास ह्याचे पण MCQ राहतील, कारण सर्वे, एस्टिमेट आणि फ्लुइड मेकॅनिक्स हे सगळे इम्पॉर्टंट आहेत. 15 12 to 13च्या रेंजमध्ये राहतील ह्याचे क्वेश्चन्स. ठीक आहे. त्यानंतर आपले मायनर सब्जेक्ट येतात, एअरपोर्ट, डॉक, CPM आणि इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. हे सगळे म्हणून बघा जवळपास 7 to 8 क्वेश्चन्सचा एक अंदाज आहे की त्याचे पडायचे चान्सेस आहेत, 4चे मिळून. आता कुठले किती पडतील हे वर पण होऊ शकतं आहे. बघा, मी जर समजा तुम्हाला 7 किंवा 8 सांगितलं, एक्झाममध्ये 10 होईल किंवा 6 होईल.
त्याच्या पलीकडं होणार नाही, त्याच्या आसपासच कुठंतरी मॅच होईल किंवा 5 होईल आणि इकडं 12 होईल, कसंही सांगता येत नाही. सो माझं म्हणणं आहे, मी इक्वली थोडंफार जवळपास वेटेज द्यायचा प्रयत्न केला आहे आणि हायवे आणि एन्व्हायरमेंटचे मिळून जवळपास 10 क्वेश्चन्सच्या आसपास हायवे एन्व्हायरमेंट मिळून पडू शकतात. 10 नाही तरी 10 जर म्हणलं तरी 10 कन्सिडर करा, इथं 8 पडू शकतात किंवा इथं 12 असं पण होऊ शकतं. म्हणजे रेंज वाढू शकते, कमी होऊ शकते. सो आता शेवटी तुम्हाला हे ॲनालिसिस जर ह्याची PDF पाहिलं असेल तर हे टार्गेट WRDच्या ग्रुपवर मी शेअर करणार आहे. पण ते टार्गेट WRD ग्रुप जॉईन करायचं एक सेपरेट मी म्हणतो ना काय आहे, तर आपल्याला त्याचं सेपरेट चार्जेस आहेत. टार्गेट WRD ग्रुपचं पण मी आता सगळ्याचं सांगणार आहे. तर ओपनसाठी 150 to 160 मार्क्ससाठी ते रेडी राहा तुम्ही या रेंजमध्ये. म्हणजे तुम्ही ट्राय करा की 160 म्हणण्यापेक्षा 156 प्लस ह्या मार्क्सला तुम्ही क्रॉस करायचा प्रयत्न करा. हे कसं आहे, कट ऑफ एक्झॅक्टली थोडा वर खाली होऊ शकतो, बट इट्स बेटर दॅट यू प्रिपेअर फॉर 156 प्लस. 156 प्लससाठी प्रिपेअर केलं तर डेफिनेटली तुम्हाला चान्सेस वाढतील. आणि आता मी काही गोष्टी अपडेट केल्या आहेत. आपल्या सिव्हिल ॲडिक्समध्ये जे आपले टेस्ट सिरीज होते, नोट्स होते, तर त्यालाच आपण काही गोष्टी मॉडिफाय केलेल्या आहेत. तर आता कसं आहे बघा, खूप लोकांनी काय केलं आहे, खूप लेट अभ्यास सुरू केला आहे. काही लोकांनी पहिल्यापासून अभ्यास केलेला आहे, अशा पण आहेत. काही लोक खूप कन्सिस्टन्सी ठेवू शकलेले आहेत आणि काही लोक कन्सिस्टन्सी ठेवू नाही शकलेले आहेत. तर आपल्याला दोन्ही बाजूचा विचार करायचा आहे की अशा लोकांचा ज्यांना आता काहीतरी प्रॉब्लेम आहे, समजा फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, मग त्यांना जॉब करावा लागला किंवा मग घरचे काही अडचण आली किंवा अजून कुठल्याही प्रॉब्लेममुळे त्यांचा अभ्यास झाला नाही सपोज ह्या 2 ते 3 वर्षात, तर अशा लोकांना कसं आहे, टेस्ट सॉल्व करायला पण वेळ नसतो. काही लोकांना टेस्ट सिरीज द्यायला वेळ नसतो, मग ते टेस्ट सिरीज परचेस पण नाही करत. मग त्या लोकांसाठी पण काय करता येईल, आणि ही एक साईड झाली WRDसाठी. पण मी फक्त आज WRDसाठी नाही बोलणार, त्याच्या व्यतिरिक्त डिफरंट एक्झाम्समध्ये कुठली येणार आहेत. BMC येणार आहे, PMC हे ऑलरेडी आलेली आहे, PMC, अजून SMC सोलापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या पण जागा निघाल्यात, ZPच्या निघतील. अशा खूप जागा महापालिकेच्या, मुंबईच्या, पुण्याच्या निघत आहे. ठीक आहे. मग आता ह्या एक्झामसाठी पण तुम्हाला रेडी राहायला लागेल. ट्रान्सको आहे पुढं, ट्रान्सको, अजून वेगळे एक्झाम्स आहेत. मग त्या एक्झाममध्ये पण तुम्हाला फायदा व्हावा आपल्या टेस्ट सिरीजचा. सो आपण काय करतो आहे, ही जी टेस्ट सिरीजची न्यू अपडेट आपण देतो आहे. आपल्या 3 ऑप्शन्स आहेत तुम्हाला सिव्हिल ॲडिक्सची टेस्ट सिरीज घ्यायचे. म्हणजे कसं आहे, 3 ऑप्शनमध्ये कुणाचे एक म्हणजे फर्स्ट मुलगा ज्याचा WRD ऑलमोस्ट रेडी झालं आहे आणि त्यांनी आपले टेस्ट सिरीज पण घेतलेले आहेत, ऑलमोस्ट 5ही टेस्ट त्याचे कंप्लीट झाले आहेत, त्या मुलासाठी पण एक ऑप्शन आहे. किंवा आपली टेस्ट सिरीज सपोज कोणी घेतलं नाही आहे पण त्याचा अभ्यास पूर्ण झाला आहे WRDचा, तर त्याला एक ऑप्शन आहे आपल्या टेस्ट सिरीज घ्यायचं. तिसरा मुलगा म्हणजे तो असेल ज्याला वेळच नाही आहे टेस्ट सिरीज सॉल्व करायलाच वेळ नाही आहे, तर त्या मुलाला पण काय करता येईल आपण त्याला पण बघू. ठीक आहे. असे 3 ऑप्शन्स क्रिएट केले आहेत की ज्याला टेस्ट सिरीज सॉल्व पण करता येणार नाही आणि ज्यांचे टेस्ट पूर्ण कंप्लीट आहेत त्यांचं काय, आणि ज्यांनी ऑलरेडी अभ्यास झाला पण टेस्ट कुठलेच घेतलेले नाहीत. तर बघा, फर्स्ट आपण त्याच्याबद्दल बोलू की ज्यांचा पूर्ण WRDचा अभ्यास झाला आहे आणि एकाही क्लासची टेस्ट नाही घेतली, आणि त्याला जर घ्यायची तर आपल्याकडं एक ऑप्शन आहे, 5 टेस्ट यू कॅन सॉल्व 5 टेस्ट ॲट 120. जे मुलांना 99 रुपीजमध्ये भेटलं, आता ती प्राईस वाढून झाली आहे 120 रुपीज. 120 रुपीजमध्ये आता तुम्हाला भेटेल PDF. ठीक आहे. आणि तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करता येईल. सेकंड, आपण 7 सेट्स केलेत, आता ऑलरेडी 5 होते, तर आपण प्लस त्यामध्ये 2 सेट्स आपण वाढवतो आहे आणि उद्याच तुम्हाला ते दोन्ही न्यू सेट्सचे पण आयडिया येऊन जाईल. तर त्याचा जे चार्जेस आहे 7 सेट्स, ठीक आहे, 7 सेट्स करतो आपण, तर त्याचे चार्जेस आहे 250 रुपीज. 250 रुपीजमध्ये तुम्हाला टेस्ट पण सॉल्व करता येईल प्लस PDF पण भेटेल. ह्यामध्ये तुम्हाला ॲडिशनलमध्ये नोट्स भेटतील, नोट्स फॉर एअरपोर्ट आणि डॉकचे नोट्स पण भेटतील. ठीक आहे. त्यामुळे त्याचं प्राईस होती 250 रुपीज. त्यानंतर ज्यांना टेस्ट सिरीजच द्यायची नाही, सपोज एक मुलगा आहे आणि त्याला होतच नसेल, टेस्ट द्यायला पण टाईम नसेल, पण त्याला आता करायची आहे, WRDचं काहीतरी करायचं, चांगलं प्रिपेअर करून जायचं आहे, किंवा ॲटलिस्ट म्हणतो ना एक बेस्ट अटेम्प्ट द्यायचं, त्याकडं जेवढं करता येईल तेवढं करायचं आहे, तर तो काय करू शकतो, हे कुठल्याच अकॅडमीनी आय थिंक केलं नसेल, 7 आपल्या टेस्ट सिरीजचे PDF ऑलरेडी सॉल्ड म्हणजे ऑलरेडी अटेम्प्ट केलेले, म्हणजे आपण काय करतो आहे, सगळे PDFच्या फॉर्मॅटमध्ये विथ डिटेल सोल्युशन आपले टेस्ट सिरीज त्याला प्रोव्हाइड करतो 300 रुपीजमध्ये. 300 रुपीजमध्ये आपण सगळेचे सगळे PDF देतो, प्लस त्याला आपण ॲड करतो टार्गेट WRDच्या ग्रुपमध्ये. का, तर त्या मुलाकडे जर डायरेक्शन नाही आहे 15 दिवसात काय करायचं, 10 दिवसात काय करायचं, तर आपण ती डायरेक्शन पण त्याला ह्या ग्रुपमधनं देतो. ठीक आहे. सो ह्या ग्रुपमध्ये यायचा तो ॲडव्हान्टेज आहे. नेक्स्ट, व्हॉट न्यू फॉर ओल्ड स्टुडंटसाठी काय, ओल्ड पेड स्टुडंट्स पण आहेत काही जे 99 रुपीज घेऊन टेस्ट सिरीज घेतलेले आहेत आपली, तर त्या लोकांसाठी अजून एक एक्स्ट्रा 2 फुल टेस्ट आपण डिझाईन केलेत.
आपल्या तोच पॅटर्न राहिलेला आहे सेम, फक्त अजून ॲडिशनल 2 टेस्ट आपण केलेले आहेत वरच्या पॅटर्ननुसार. म्हणजे ह्या पॅटर्ननुसार जवळपास सगळ्याला इक्वल वेटेज देऊन तसे फार आपण 2 फुल टेस्ट आपण केलेले आहेत. ते तुम्हाला भेटतील, फक्त तुम्हाला अजून जास्त नाही भरायचे, ₹59 भरून तुम्हाला हे दोन्ही टेस्ट फुल लेंथ. आणि कोणाला सपोज नवीन स्टुडंट आहे त्याला फक्त 2 टेस्ट सॉल्व करायला वेळ आहे, तर दोन्ही टेस्ट तो 59मध्ये करू शकतो. 59मध्ये हे 2 टेस्ट घेऊन तो दोन्ही टेस्ट देऊ शकतो. ठीक आहे. लास्टला इफ यू वॉन्ट एक्झाम ॲनालिसिस. एक्झाम ॲनालिसिस कधी येते माणसाला, जेव्हा सपोज तुमचे 5 किंवा 5+ टेस्ट फुल लेंथ, 5 और 5+ मिनिमम कुठल्याही 5 टेस्ट तुमचे सॉल्व झालेले असतील आपले, किंवा 3 टेस्ट पण सॉल्व झालेले असतील, तर आपण काय करतो, आपले जे मेंटॉर आहेत 2-3 आपल्याकडं जे मेंटॉर आहेत, किंवा असे म्हणतो ना ऑफिसर्स आहेत की ते पण तुमचं चेक करतात, तुमचा रिझल्ट, तुमचे क्वेश्चन अटेम्प्ट कसे केलेले आहेत तुम्ही कुठं चुकताय, तुमचं टाईम मॅनेजमेंट नीट आहे का, ते प्रॉपर आहे का, अजून तुम्हाला काय काय गरज आहे, तुम्ही सिली मिस्टेक किती करता, प्लस तुम्ही अजून काय काय चुका करता क्वेश्चन अटेम्प्ट करताना. तर ह्या सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला इम्प्रूव्हमेंट नोट्स आणि प्लस तुमचा जो प्रोग्रेस ग्राफ आहे तो वर चालला आहे, प्रोग्रेसिव्ह आहे की डिप्रेसिव्ह आहे, हे पण आम्ही त्यामध्ये दाखवतो. ज्यांचे एक्झाम ॲनालिसिस झाले तुम्ही त्यांना विचारू शकता. एक्झाम ॲनालिसिस हे का गरजेचं आहे, तर तुमचं ट्रॅक राहणं, तुम्ही प्रोग्रेस करताय की नाही करता, हे प्रोग्रेस चार्ट्स थ्रू आम्ही तुम्हाला दाखवतो तुमची प्रोग्रेस होते की नाही. आणि जर होत नसेल तर तुम्ही कुठं चुकताय, काय करायला पाहिजे, तर तुमचा ग्राफ खाली जातोय तर का जातोय, ह्याच्यावर आपण फोकस करून तो वर न्यायचा प्रयत्न करतो. आणि ह्यासाठी फक्त तुम्हाला पे करायचे टेस्ट सिरीज घेतल्यावर ₹99, किंवा सपोज आता अजून एक पार्ट आहे ह्यामध्ये. सपोज आपली टेस्ट एक ऑप्शन आहे, तुम्ही आपले जे आहेत ते 7 टेस्ट आता अवेलेबल आहेत, त्यातले तुम्ही 5 तर सॉल्व करा, मग तुम्हाला एक्झाम ॲनालिसिस भेटेल. किंवा सपोज दुसऱ्याही अकॅडमीचे, इवन तुम्ही सेकंड कुठल्याही अकॅडमीचे असेल, दुसऱ्या कुठल्याही अकॅडमीचं मी नाव घेत नाही कुठल्या अकॅडमीचं, तर त्या अकॅडमीचे जे पण तुम्ही टेस्ट दिलेले आहेत, तर त्या टेस्टमधनं पण आपण, जर तुमच्याकडे त्याचे PDFs असतील किंवा त्यांचे काय असतील क्वेश्चन्स असतील, किंवा तुम्ही अटेम्प्ट केलेलं काही लिंक्स असतील, तर त्या लिंकवरून पण तुम्हाला आम्ही सांगू शकतो की तुम्ही कुठं चुकताय आणि काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. तर एक्झाम ॲनालिसिस म्हणजे असं नाही की आपलंच, तर तुम्ही जर कुठं दुसरी टेस्ट सिरीज लावली असेल तर त्या टेस्ट सिरीजमध्ये पण तुम्ही काय चुकलं आहे आणि अजून काय इम्प्रूव्ह करू शकता, आपण त्याच्यावर भर देऊ शकतो. पण ते टेस्ट क्वेश्चन्स तुमच्याकडे असणं, तुम्ही अटेम्प्ट केलेलं गरजेचं आहे. त्यानंतर फॉर टोटली न्यू स्टुडंट, आता सपोज आता ही लास्ट केस आहे. लास्ट केस म्हणजे काय, सपोज हा एक मुलगा आहे की पूर्ण नवीन आहे, WRDला पण असू दे, किंवा आता तो सपोज पुढच्या नेक्स्ट एक्झामसाठी ट्राय करतो आहे, BMC असेल, PWD असेल, WRD असेल, पुढची ट्रान्सको असेल, तर एकदम नवीन एक्झामसाठी जर तो प्रयत्न करतो आहे आणि त्याला आता डायरेक्शन गरजेचं आहे, ठीक आहे, त्याला जर काही म्हणतो ना नोट्स किंवा अजून काही कळत नसेल कसं करायचं आहे, काय करायचं आहे एक्झामसाठी, तर आपलं टोटली न्यू स्टुडंटसाठी एकदम नवीन आहे, त्याला काहीच आयडिया नाही आहे गव्हर्नमेंट एक्झामची, आणि त्याला आता करायचं गव्हर्नमेंट एक्झाम कुठली का असे ना, तर त्याला ₹499 भरून आपण काय करतो, पहिली गोष्ट त्याला 7 लिंक्स देतो. त्याला टेस्ट, आपले जे टेस्ट आहेत त्यामध्ये त्याला जवळपास एक 900 ते 1000 क्वेश्चन्सचा सेट, त्याच्या आसपास सेट्स दिला जाईल, म्हणजे हे PDF दिले जातील. त्यानंतर मायनर सब्जेक्टचे नोट्स, आता जर WRD देत असेल तर हे जे मायनर सब्जेक्ट आहेत वरचे, मेकॅनिक्स, CPM, प्लस अजून कुठले आहेत, एअरपोर्ट, डॉक, प्री स्ट्रेस, हे मायनर सब्जेक्टचे नोट्स. त्यानंतर डाऊट सॉल्विंग सेशन्स, म्हणजे त्याला सपोज कळत नसेल, डायरेक्शन नसेल, काय करायचं, डॉक्युमेंटेशनचा कुठला डाऊट असेल, किंवा अजून एक्झाम रिलेटेड काही पण डाऊट असेल, तर त्याला आपण डायरेक्टली ऑफिसरशी कनेक्ट करून, त्या ऑफिसर ज्यांनी एक्झाम्स क्लिअर केलेले आहेत तो स्वतः ह्याचा डाऊट सॉल्व करेल. त्यानंतर रिपोर्ट कार्ड ॲनालिसिसमध्ये काय असतं, जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही जेव्हा टेस्ट दिल्यावर तुमचा जो ग्राफ आहे तो वर चालला आहे, प्रोग्रेसिव्ह आहे की डिप्रेसिव्ह आहे, तर ह्या ग्राफवर आम्ही फोकस करतो. जर तुम्ही असं चाललं असेल डाऊन, तर तुम्हाला अप कसं नेता येईल ह्याच्यावर फोकस असतो. बस इतकं सिम्पल तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर आता बघा, आपण जे कालपासून स्टार्ट केलं नवीन, ऑल कोर्सेस आपले काय काय असतील पुढं, आणि टेस्ट सिरीजच्या रिलेटेड रजिस्ट्रेशन कसं करता येईल. आता तुम्हाला जे वर मी सांगितले या गोष्टी, तर आता ते काय काय आहेत बघूया आपण डिटेलमध्ये. तर आपला हा गुगल फॉर्म आहे जो तुम्हाला भेटेल आता, आणि भेटलेला पण आहे आपल्या ग्रुपवर पण आहे, टेलिग्रामवर. तर गुगल फॉर्मवर बघा ऑल कोर्सेस आणि आपले सिव्हिल टेस्ट सिरीजचं काय आहे, टेस्ट सिरीजचं रजिस्ट्रेशन आहे. हा अपडेट केलेला फॉर्म आहे. कधी केलं बघा, कधी केलं आहे, 7/26, कालच 26ला अपडेट केलेला आहे. म्हणजे आजच 26 आहे, आणि काल रात्रीच अपडेट झालेला आहे तो. तर व्हॉट यू वॉन्ट फर्स्ट डिसाईड, पहिला तुम्हाला काय पाहिजे, एक्झॅक्ट काय पाहिजे. तुम्हाला आताचे जे 7 फुल लेंथ टेस्ट पाहिजे आहेत ते तुम्हाला भेटतील ₹250 रुपीजला, कारण ह्यामध्ये आपण नोट्स पण देतो.
हे थोडं अपडेट करायचं राहिलं आहे. त्यानंतर 2 न्यू फुल टेस्ट आपल्याला जर तुम्हाला नवीन पाहिजे असतील तर अजून ₹59 देऊन तुम्ही अजून 2 टेस्ट घेऊ शकता. त्यानंतर रिझल्ट ॲनालिसिससाठी तुम्हाला ₹99 पे करायचे आहेत परत. आणि जर समजा यू वॉन्ट टू बिकम मेंबर ऑफ टार्गेट WRD, तर ही थोडी वेगळी कन्सेप्ट आहे आपली. टार्गेट WRD म्हणजे डेडिकेटेड स्टुडंट्सचा ग्रुप आहे, ठीक आहे. त्यामध्ये फक्त तेच लोक येऊ शकतात जे खरंच त्यांना WRDबद्दल क्रॅक करायची खूप आतून इच्छा आहे, पण त्यांना एक डायरेक्शन नाही आहे त्यांच्याकडं. तर ते लोक टार्गेट WRDमध्ये ॲड होऊ शकतात फक्त 99 पे करून. आपण 15 दिवस जे त्यांच्या एक्झामचा डे आहे तिथपर्यंत आपण त्यांना हेल्प करू आणि त्यांचे काय डाऊट्स असतील ते ग्रुपवरच सॉल्व करतो. सो डाऊट सॉल्विंगचा ग्रुप आहे हा, पहिली गोष्ट. प्लस तुम्हाला नोट्स पण भेटणार त्यामध्ये, ठीक आहे. नोट्स म्हणजे मायनर नोट्स, नाहीतर असं म्हणाल की सगळे नोट्स, सगळ्या सब्जेक्टचे नोट्स नाही भेटणार तुम्हाला. फक्त मायनर जे एअरपोर्ट, डॉक आणि अजून काही छोटे छोटे मेकॅनिक्स असे काही गरज पडली तर ते पण तुम्हाला दिले जातील, ठीक आहे. आणि टेस्ट पी डी एफ आणि एअरपोर्ट डॉकचं तुम्हाला पाहिलं असेल फक्त PDF. म्हणजे म्हणलो ना की सपोज सगळ्यांनाच 5-6 टेस्ट सॉल्व करायला वेळ नाही आता, किंवा कुठलीच टेस्ट सिरीज सॉल्व करायला वेळ नाही, तर ते PDF घेऊ शकतात, ते वाचू शकतात. ॲटलीस्ट समथिंग इज बेटर देन नथिंग. करेक्ट आहे का फ्रेंड्स? सो समथिंग इज बेटर देन नथिंग हे डोक्यात ठेवा. आणि ॲटलीस्ट काही करून न जाण्यापेक्षा बरं आहे की बाबा कुठल्या तर क्लासची तू टेस्ट PDF वाचली आहे. एक तुझ्या माइंडमध्ये काय राहील की बाबा कुठल्या तर क्लासची मी टेस्ट सिरीज केली आहे आणि त्याच्यावर तुला भरोसा ठेवायचा आहे, विश्वास ठेवायचा आहे की त्याच रिलेटेड क्वेश्चन्स येतील. सो त्या पण आपले जे नीट ॲनालिसिस करून दिलेले क्वेश्चन्स आहेत. सो तुम्हाला ते नीट ॲनालिसिस करायचे आहेत, आपले एअरपोर्ट डॉकचे नोट्स नीट वाचायचे आहेत, सगळे दिलेले गोष्टी मटेरियल नीट वाचायचं आहे. सो हे सगळं तुम्हाला भेटेल फक्त ₹300 आणि हे कोणाला असेल ज्यांना वेळच नाही आहे, ठीक आहे. ज्यांना वेळ नाही आहे काही गोष्टी करायला, सो त्यांच्यासाठी ह्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि टेस्ट सिरीज पण काही लोकांना जॉबमध्ये देता येत नाही. सो त्यांनी डायरेक्ट काय करू शकतात, आपले PDF तुम्हाला व्हॉट्सअपवर येतील लगेच. प्रिंट काढून त्याचं एक बुकलेट करा, ते वाचत राहा. दॅट्स ऑल सिम्पल. आणि एअरपोर्ट डॉकचे पण नोट्स असतील त्याला मागं अटॅच करा, हे दोन्ही मर्ज करा आणि एकत्र तुम्ही वाचू शकता डायरेक्ट 299 म्हणजे तुम्हाला एक बुक भेटल्यासारखं होईल. बुक थोडक्यात टेस्ट सिरीजचं एक बुक, फक्त ते तुम्हाला प्रिंट काढावं लागेल, ठीक आहे. त्यानंतर सिव्हिल ॲडिक्स समजा फुल पॅकेज पाहिलं असेल. फुल पॅकेज म्हणजे त्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्यावरच्या गोष्टी, तुम्हाला समजा नोट्स पण पाहिजे, PDF पण पाहिजे, ह्या ग्रुपमध्ये पण ॲड व्हायचं आहे, रिझल्ट पण ॲनालिसिस पाहिजे, सगळ्या गोष्टी जर तुम्ही कॅल्क्युलेट केल्या तर 800 प्लस चार्जेस बसतील. पण आपण नवीन स्टुडंटसाठी फक्त ₹499 आपण त्यांना देतो आहे. आणि त्यामध्ये GST इंक्लुडेड आहे, GSTचे काही वेगळे लागणार नाहीत. सो 499 तुम्हाला फक्त 499 पूर्ण पॅकेज हे वरच्या सगळ्या गोष्टी, 7 फुल लेंथ, रिझल्ट, तुमचा ॲनालिसिस, मेंबर बनता तुम्ही ग्रुपचे. सो सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या भेटून जातील. त्यानंतर आता हे काही आपण अपकमिंग कोर्सेस आपण लॉन्च करायचं ठरवलेलं आहे. हे काही रिस्ट्रिक्शन नाही आहे की सगळ्यांनीच तुम्ही घ्यावंच असं काही नाही आहे, बट त्यांच्या पॅशननुसार आहे. बघा सगळंच लाईफमध्ये गव्हर्नमेंट जॉब जेव्हा तुम्हाला भेटेल म्हणजे लाईफ संपली असं नाही आहे. लाईफमध्ये खूप काही करायचं असतं माणसाने, खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तुम्हाला तुमच्या वेळेचं महत्त्व पण माहीत पाहिजे, तुमचे टार्गेट सेट करून अचीव करता आले पाहिजे, ठीक आहे. नुसतं टार्गेट सेट केलं पण अचीव नाही केलं एक पण गोष्ट, समजा गोल सेट केले पण अचीव नाही केले, तर हे असं का होतं माणसाबरोबर. ह्या सगळ्या गोष्टी म्हणतो ना. आणि माइंड, तुमच्या माइंडमध्ये किती पॉवर आहे, हे काय करू शकतं तुमचं माइंड, हे पण जर तुम्हाला जाणून घ्यायच्या सगळ्या गोष्टी, तर आपला फर्स्ट कोर्स येतो आहे 15 ऑगस्टला, 15 ऑगस्टला. त्या कोर्सचं नाव आहे बिकम युअर ओन टाईम मॅनेजर. तुम्ही स्वतःचे टाईम मॅनेजर स्वतः बना. तर हे आपण कोर्सचं नाव ठेवलं आहे कारण टाईम मॅनेजमेंटचा गव्हर्नमेंट एक्झाममध्ये खूप प्रॉब्लेम असतो. कळत नाही लोकांना की गव्हर्नमेंट एक्झाममध्ये टाईम मॅनेज कसा करायचा. आपण खूप व्यवस्थित तुम्हाला विथ नोट्स, त्यामध्ये नोट्स पण देणार आणि टाईम मॅनेजमेंट कसं करायचं दिवसाचं प्रॅक्टिकली आपण ते करणार आहे, ठीक आहे. असं नाही की फक्त काहीतरी सांगून संपलं. मी स्वतः फॉलोअप आपण घेणार आहे त्या मुलाचा की कसं काय आपले काय म्हणतो डेली शेड्यूल किंवा रुटीन ठेवलेलं आहे आणि अजून काय इफेक्टिव्ह करता येईल की ते रुटीन तुमचं सक्सेसफुल होईल आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी अचीव करता येईल. आणि फक्त 499 फक्त 499 तुम्हाला हा कोर्स भेटतो आहे. बिकम युअर ओन टाईम मॅनेजर. लाईव्ह झूम मीटिंग थ्रू आपण ह्या सगळ्या कोर्सेस करणार आहे, लाईव्ह झूम मीटिंग थ्रू. त्यामुळे तुम्हाला लाईव्ह डेली तुम्हाला कळेल की तुम्ही काय केलं पाहिजे. त्यानंतर माइंड
माइंड मास्टरी प्रोग्राम. माइंड मास्टरीमध्ये तुम्हाला कळेल की पॉवर तुमची किती आहे सबकॉन्शियस माइंडची. सबकॉन्शियस माइंड, कॉन्शियस माइंड काय, लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन, कुठलं ब्रेन तुमचं स्टडीजमध्ये यूज करू शकता तुम्ही, कुठलं ब्रेन गेम्समध्ये यूज करू शकता, स्पोर्ट्समध्ये यूज करू शकता. तर त्या सगळ्या गोष्टींची जोपर्यंत तुम्हाला माहिती नसते की तुमच्यात न्यूरॉन्सचा रोल काय आहे, कुठल्या न्यूरॉन्सचा काय रोल आहे, कसे आहेत, काय कुठल्या टाईपचे ब्रेन्स आहेत, कुठल्या टाईपचे माइंड्स आहेत, कुठलं माइंड किती इफेक्टिव्ह आहे, माइंड क्लॉक कसं सेट करायचं. माइंड क्लॉक तुम्ही अलार्म क्लॉक तर लावता डेली, पण माइंड क्लॉक काय कन्सेप्ट आहे, तर ही पण खूप गरजेची आहे. कारण माइंड क्लॉकनी तुम्हाला अलार्म लावायची गरज नाही पडणार. कुठल्याही टायमिंगला तुमचं सबकॉन्शियस माइंड आपोआप तुम्हाला त्या गोष्टी करायला काय म्हणतात सपोर्ट करेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ॲक्टिव्हिटी बुक थ्रू करणार आहे. ॲक्टिव्हिटी बुक दिलं जाईल आपल्या अकॅडमीचं, जे म्हणतो ना सिव्हिल ॲडिक्सचं अकॅडमिक बुक. सो ॲक्टिव्हिटी बुक, त्यामध्ये तुम्हाला हे माइंड मास्टरीच्या कोर्सेसचं जे बुक आहे ते तुम्हाला त्याचबरोबर बोनस दिलं जाईल. त्यानंतर टार्गेट अचिव्हर हा आपला तिसरा कोर्स आहे. टार्गेट अचिव्हर म्हणजे जसं तुम्ही टाईम मॅनेज करायचं जर शिकला व्यवस्थित आणि तुम्हाला पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, तुमची माइंडची पण पॉवर कळाली, माइंड गेम्स कळाले, माइंड क्लॉक कळालं. त्यानंतर एक महत्त्वाचा खूप गोष्ट असते आपल्या आयुष्यामध्ये, आपले टार्गेट्स. बघा, जोपर्यंत आपण टार्गेट्स अचीव्ह नाही करत तोपर्यंत आपलं फायनल एम जे आहे, फायनल गोष्ट जे आहे, पोस्ट असेल तुमची, सपोज एक गव्हर्नमेंट जॉब असेल, गव्हर्नमेंट जॉब तुमचा एम आहे. तर आता बघा, गव्हर्नमेंट जॉबमध्ये वेगळे सब्जेक्ट्स असतात. ठीक आहे, जर तुम्हाला गव्हर्नमेंटचं प्रिपेअर करायचं काय येणार, सब्जेक्ट्स येणार. तर ते सब्जेक्ट्स जर तुम्ही डिवाईड केले तर ते परत ते वेगळे चॅप्टर्समध्ये डिवाईड होतात. वेगळे जर चॅप्टर्स डिवाईड केले तर वेगळे क्वेश्चन्समध्ये डिवाईड होऊ शकतात. तर फायनली तुम्हाला काय करायचं, क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, नोट्स वाचायचे आहेत. तर हे कसं करणार आहे, किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, मग त्याचं टार्गेट किती ठेवायचं. सपोज टार्गेट तुम्ही ठेवलं 500 क्वेश्चन्स डेली, मी 300 क्वेश्चन्स डेली सॉल्व्ह करेन डिटेलमध्ये. तर 300 क्वेश्चन्स जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं तुम्ही ठरवलं आणि ॲट द एंड ऑफ द किती करता, 200च क्वेश्चन करता. मग हे टार्गेट जे तुमचं मिस झालं, तुम्ही काय विचार करता, ठीक आहे बाबा 200 तर झाले, 300 नाही झाले तरी काय झालं, 200 तरी झाले, यू बिकम सॅटिस्फाय. बट नाही, टार्गेट अचिव्हर कोर्समध्ये तुम्हाला हे शिकवलं जाईल की सपोज तुम्ही 300चं टार्गेट ठेवलं आहे, तर हे 300 कसं अचिव्ह करणार तुम्ही प्रॅक्टिकली. 10 दिवसाचा लाईव्ह सेशन राहील. आपण लाईव्ह मिळून बसून एकत्र तुमचे जे टार्गेट्स आहेत ते अचिव्ह करायला तुम्हाला एकदा शिकवलं की तुम्ही आफ्टर 10 डेज तुम्ही ते कंटिन्यू करू शकता आणि लाईफ लाँग तुम्ही ती हॅबिट बिल्ड करू शकता. तर ह्यासाठी तुम्हाला गरज पडेल मेंटॉरची. ठीक आहे, टार्गेट अचिव्हर हे टार्गेट कसं आहे, तुम्हाला स्वतःला म्हणतो ना, एक काही गोष्टी टार्गेट सेटिंगच्या माहीत नाहीत, खूप मुलं चुकतात, वेळ चुकती, काही गोष्टी खूप डिले करतात, आळसपणा येतो काही गोष्टी करताना. तर ते कसं सगळं आपण मॅनेज करून टार्गेट अचीव्ह करू शकतो. बरेच फायनान्शियल अडचणी असतात, काही घरच्यांचे प्रॉब्लेम्स असतात, खूप गोष्टी अडथळे येतात. त्यामुळे आपल्याला हे लाईव्ह एकत्र बसून हा कोर्स करायचा आहे, टार्गेट अचिव्हर कोर्स. हा नवीन कोर्स आहे. सो 10 डेज कसं आहे महत्त्वाचं, सगळ्यांनाच लाईफमध्ये मी म्हणत नाही गव्हर्नमेंट जॉब गेला की संपलं. गव्हर्नमेंट जॉबनंतर पण खूप टार्गेट्स असतात तुमचे, तर ते पण टार्गेट्स अचीव्ह करायला आपला कोर्स हेल्प करेल. ठीक आहे, तर आता तुम्हाला जर समजा ह्यातलं काही पण घ्यायचं आहे किंवा बुक करायचं आहे, सपोज काही पण घ्यायचं किंवा बुक करायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला पे करायला लागतील त्या पॅकेजनुसार. जसं की टार्गेट अचिव्हर घ्यायचं आहे तर 999. पण मी जसं म्हटलं, हे कोर्स दिस विल बी ॲक्टिवेटेड फ्रॉम 15 ऑगस्ट. हे अजून आत्ता अवेलेबल नाही आहेत. 15 ऑगस्ट नंतर हे ॲक्टिवेट होणार. 15 ऑगस्टला तुम्हाला मेल्स येतील. पण तुम्ही बुकिंग करू शकता ह्या कोर्सची. आत्ता पण बुकिंग स्टार्ट झालेली आहे, बुकिंग तर करू शकता, पण 15 ऑगस्टपर्यंत. 15 ऑगस्ट का, कारण WRD संपते 12 ऑगस्टला आणि 15 ऑगस्टला मी म्हणतो की आपलं जे इंडिपेंडन्स डे आहे, तर त्याच दिवशी आपण हे लॉन्च करतो तिन्ही कोर्स. सो फर्स्ट तुम्ही आता डिसाईड जर केलं एखादं पॅकेज, तर तुम्हाला ते पे करायचं आहे. ह्या नंबरला GPay फोनपे नंबर आहे हा, तर ह्या नंबरला तुम्ही पे करू शकता. त्यानंतर तुम्हाला टाकायचा ईमेल ID, तुमचं नाव, तुमचं व्हॉट्सअप नंबर आणि मग नंतर टिक करायचं आहे पेड म्हणून ॲज पर पॅकेज. आता जसं तुम्हाला पॅकेजेस दाखवलं आहे त्यानुसार तुम्हाला पे करायचं आहे. सो फ्रेंड्स, फायनली थँक्यू फॉर अटेंडिंग दिस सेशन ऑफ सिव्हिल ॲडिक्स. आणि लास्टला एवढं सांगतो की आता WRDसाठी थोडं सिरियस व्हा. परत अशी अपॉर्च्युनिटी नाही आहे. सो हे खूपदा सांगून तर झालं आहे, पण तरी काही म्हणतो ना अडथळे येतच असतात. आता काही म्हणतो काही केसेस चालू आहेत कोर्टातल्या, तर ह्या सगळ्या गोष्टी तर पहिल्यापासून होतच राहिलेल्या आहेत. फोकस तुम्ही हटवू नका यार, काय पण असू दे, फोकस स्टडीवरचं हटवू नका. म्हणतो ते कुठं ना कुठं तुम्हाला डेफिनेटली हेल्प होणारच आहे. त्या गोष्टींचा एक मिनिट महत्त्वाचा आहे. कुठल्याही गोष्टींमुळं WRDवरचं फोकस हटू देऊ नका. आपल्याकडे राहिलेत आता बस 2 वीक्सच्या पण कमी राहिलेला वेळ आहे आणि सगळ्यांकडे 10 दिवस, ज्यांचं 6ला पेपर आहे, 10 दिवस राहिलेले आहेत, ऑलमोस्ट 10-12 दिवस. सो बेस्ट ऑफ लक फ्रेंड्स.
फ्रॉम सिव्हिल ॲडिक्स. आणि आय होप जास्तीत जास्त मुलं क्रॅक करतील ही एक्झाम आणि आपण जास्तीत जास्त मुलांना सपोर्ट करू की एक्झाम क्रॅक होईल फ्रेंड्स. सो थँक यू फॉर अटेंडिंग दिस सेशन ऑफ सिव्हिल ॲडिक्स.